तर संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय। महाविकास आघाडीला अक्षरशः लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला। विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या। यामध्ये एकट्या भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकत आपणच मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलंय। तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवलाय आणि त्याच वेळी राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला। या निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 48 जागांवर समाधान मानावं लागलंय। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा जिंकल्या, तर काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आल्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा जिंकता आल्या। एकदा एक हाती सत्ता द्या असं आवाहन करणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही। तर सत्तेत सहभागी होऊ असा दावा करणारे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला त्यांचा एकही उमेदवार जिंकून आणता आलेला नाहीये। पुढे आम्ही नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला, त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे। आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो, ज्यांनी ही एकी दाखवली आहे, त्यांचा मी आभार मानतो।